नर्मदे हर, नर्मदे हर, मैया नर्मदा की जय हो। महेश्वर अतिशय महत्त्वाचं हे तीर्थस्थान आहे। या ठिकाणी अनेक देवस्थान आहेत। ही माता अहिल्या माता होळकर यांची ही भूमी आहे। यांचा हा किल्ला, यांचा राहण्याचा महाल अहिल्याबाईंचा, ज्यांनी पूर्ण देशभर भगवान शंकराच्या पिंडीची स्थापना केली, अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार ज्यांनी केला, अनेक नदींना त्यांनी घाट बांधले। खूप मोठं पुण्याचं काम अहिल्याबाई मातांनी केलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये। आणि खूप या सनातन धर्मावर त्यांचे खूप मोठे उपकार आहेत, ज्यांनी अनेक नदींना, अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार आणि मोठे मोठे घाट बांधून, महाराष्ट्रामध्येही अनेक ठिकाणी त्यांनी बांधलेले घाट आहेत। अहिल्यामातेचे खूप मोठे उपकार आहेत। ही त्यांची नगरी आहे, अहिल्यामातेची नगरी महेश्वर। या ठिकाणी अतिशय पुरातन मंदिरं आहेत, आपण त्यांचंही दर्शन घेणार आहोत। हे महादेवाचं मंदिर आहे घाटावरच। आत्ताच स्नान वगैरे झालं, जप केला आणि नगरीचं दर्शन तुम्हाला घडवतोय। हे मैयाचं दर्शन, मैया खाली चाललेली आहे। 15-20 दिवसानंतर मैयाचं दर्शन झालेलं आहे। जवळपास 100-150 किलोमीटर, 200 किलोमीटर गरुडेश्वरला मैयाचं दर्शन झालं, त्यानंतर आत्ताच दर्शन होतंय। खूप भरून आलं होतं मैयाचं दर्शन घेण्यासाठी। मैयाचं दर्शन कधी होईल हे भाव उचंबळून आलेले होते। दर्शन घेतलं मैयाचं, धन्य झालं। परिक्रमासियांना दुसरं काही लागत नाही, मैया लागते फक्त। मैयाचं दर्शन खूप महत्त्वाचं असतं। ती लांब गेल्यानंतर सगळं जग फाटलं का काय, किंवा मैयाच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर फक्त आनंद मिळतो। कोणत्याही गोष्टीची आठवण, कशाचीही आठवण येत नाही, फक्त मैया आठवत असते। मैयाच्या सानिध्यामध्ये, मैयाच्या मांडीवर, मैयाच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर सगळा जगाचा विसर पडतो। ही मैया अशी आहे। आणि मैया लांब गेल्यानंतर खूप त्रास होतो, खूप जीव मैयाच्या दर्शनासाठी तळमळत असतो। ही मैया तिचा दिली आहे, पण अमरकंटकवरून येते ही महेश्वर नगरी। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, मैया नर्मदा की जय हो, मैया नर्मदा की जय हो।